वातावरण एकदम शांत होतं. पक्ष्यांचा किलबिलाट, हलकी हवा, सगळं काही खूप सुंदर वाटत होतं. आम्ही नेहमीप्रमाणे मच्छी पकडायला तलावावर गेलो होतो. सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं. आम्ही जाळं टाकायला तयारी करत होतो. पण अचानक पाण्यात काहीतरी मोठी हलचल सुरू झाली. पाणी जोरात हालायला लागलं. माझा मित्र घाबरून म्हणाला, "अरे थांब, काहीतरी मोठं आहे पाण्यात, जाळं टाकू नको." आम्ही थोडं मागे सरकलो आणि पाण्याकडे नीट पाहायला लागलो. काही सेकंदातच एक मोठा साप वर आला. आमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो अजगराचा बच्चा होता, पण त्याचा आकार खूप मोठा होता. त्याचे डोळे थेट आमच्याकडे पाहत होते. आम्ही खूप घाबरलो. हात थरथरत होते. आम्हाला वाटलं तो कधीही हल्ला करू शकतो. पण थोडं शांत होऊन पाहिलं तर आम्हाला लक्षात आलं, तो अजगर जखमी होता. तो पाण्यात अडकला होता आणि बाहेर येऊ शकत नव्हता. त्या क्षणी आमच्यासमोर 2 पर्याय होते: पळून जाणं किंवा त्याला वाचवणं. मी म्हणालो, जर आपण काही केलं नाही तर तो इथेच मरू शकतो. आपण मदत करूया. आम्ही खूप काळजीपूर्वक त्याच्याजवळ गेलो. प्रत्येक पाऊल धोकादायक होतं, पण आम्ही धाडस केलं. हळूहळू आम्ही त्याला बाहेर काढायला सुरुवात केली. काही मिनिटं खूप ताणतणावात गेली, पण शेवटी आम्ही त्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं. तो काही क्षण आमच्याकडे पाहत राहिला, जणू काही तो आमचा आभार मानत होता. आणि मग तो हळूहळू जंगलाच्या दिशेनं निघून गेला. त्या दिवशी आम्हाला एक मोठा धडा मिळाला. धाडस म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही योग्य काम करणं आहे. मित्रांनो, प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे. वन्य प्राण्यांना इजा करू नका, त्यांना वाचवा. धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.